नाशिकमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था ही झालेली आहे. आत्तापर्यंत 4 बळी खरं तर या खड्ड्यांनी घेतलेले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून इंडिया टीव्ही मराठीने याबाबतची मोहीम हाती घेतली, पाठपुरावा देखील सुरू आहे. दरम्यान माझ्यासोबत आत्ता नाशिकचे नामांकित वकील सुयोग शाह आहेत. सर, एकंदरीतच ही जी काही परिस्थिती ओढवली आहे नाशिककरांवरती, याकडे तुम्ही कसं बघताय? सर्वात पहिले तर 4 लोकांचा जो बळी गेलेला आहे नाशिकमध्ये, जीवितहानी झालेली आहे, त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. मला असं वाटतं की नाशिकमध्ये रस्तेच नाही आहे. नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंच लक्ष नाही आहे नाशिककडे. नाशिकमध्ये रस्त्यांवरतून फिरत असताना प्रचंड प्रमाणात त्रास होतो. सर्वसामान्य माणसांचे हाल आहेत. ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत त्यांचं तरी एक वेळेला ठीक आहे, त्यांनासुद्धा त्रास होतो आहे. पण जे लोक स्कूटरवरतून आणि सायकलवरतून नोकरीसाठी जातात, सर्वसामान्य माणसं, यांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे. यांच्या जीविताशी जी हानी करण्याचा जो काही काम चाललेलं आहे ते अत्यंत खेदनीय आहे. याच्यामध्ये अनेक आत्तापर्यंतच्या ज्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स फाईल झालेल्या आहेत हायकोर्टापुढे, त्याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय असा दिलेला आहे की ही संपूर्णपणे प्रशासनाची आणि सरकारची जबाबदारी आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीविताशी कोणत्याही प्रकारची जर का हानी किंवा त्रास होत असेल तर ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे. आम्ही लवकरच या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करत आहोत. त्याचबरोबर नाशिक पोलीस कमिशनर यांच्याकडे मी आज एक तक्रार दाखल करतो आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जेवढे सिटी इंजिनियर्स आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इंजिनियर्स आहेत, या सर्वांना ताबडतोब आरोपी करण्यात यावं, यांची चौकशी करण्यात यावी. महानगरपालिकेच्या वतीने जेवढे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्टचं ऑडिट करण्यात यावं. मागच्या वर्षी देखील खड्डे बुजवण्याचा 100 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. आता हे खड्डे बुजवण्याकरता 100 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता का त्याच्यातनं काय रीड इन बिटवीन द लाईन्स आहे हे आपण घ्यायचं आहे. परंतु नाशिकमध्ये एकही असा रस्ता नाही आहे की ज्याच्यावरती खड्डे नाही आहेत, किंवा रॅदर एकही असा खड्डा नाही आहे की जिथे नाशिक नागरिकांसाठी रस्ता आहे. तर मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे गंभीर दखल घेतली पाहिजे, तातडीने याची काळजी घेतली पाहिजे. नाशिकला एक पालकमंत्री ताबडतोब दिले पाहिजे. आणि त्याचबरोबर नाशिककरांच्या जीविताशी जो काही खेळ होत चालला आहे त्याच्याबद्दल ताबडतोब काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर वर्षभरात आपल्याकडे कुंभमेळा होऊ घातला आहे. तर या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अजूनपर्यंत रस्त्यांची परिस्थिती जर का अशी असेल, या पावसाळ्याच्या 3 महिन्यामध्ये जर का कामं होणार नसतील तर हे काम पूर्ण होणार कधी, याला जबाबदार कोण? आणि या सर्व अधिकाऱ्यांना प्रत्येकजण फक्त आपापली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. खरं तर यांनी नियोजन करून हे कामाची सुरुवात करणं अपेक्षित होतं, परंतु ह्यांनी एकाच वेळेला संपूर्ण नाशिक खणून ठेवल्यामुळे रात्रीतनं सकाळी गेलं तर कळत नाही की कुठला रस्ता चालू आहे आणि कुठला रस्ता बंद आहे. तर साधारणपणे वकील म्हणून ही समस्या मांडत असताना सर्वसामान्य नाशिककरांची भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. जो त्रास मला होतो आहे, माझ्या घरच्यांना होतो आहे, तोच नाशिकमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना होतो आहे. तर ताबडतोब याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. लवकरच आम्ही हायकोर्टामध्ये उद्या किंवा सोमवारपर्यंत याचिका दाखल करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेहरबान न्यायालयाकडनं हा योग्य तो न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तर तुम्ही जी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये देखील म्हटलं की आता फक्त ही नागरिक समस्या राहिली नाही आहे, तर कायदेशीररित्या देखील याकडे बघण्याची गरज ही निर्माण झालेली. म्हणून कायदा नक्की काय सांगतो यामध्ये? घटनात्मक तरतुदी आहेत, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे ना, राईट टू लाईफ आणि लिबर्टी, हा जो काही घटनेने मला मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याचं पूर्णपणे पायमल्ली केली जाते असं दिसतंय. आता मी सुरक्षितपणे जिवंत राहण्याचा मला अधिकार आहे, रस्त्यावरतून फिरण्याचा अधिकार आहे. हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे घटनेप्रमाणे की एखाद्या माणसाला जर का अपंगत्व आलं किंवा त्याचा जर का ॲक्सिडेंट झाला रस्ते खराब असल्यामुळे, तर त्याची जबाबदारी ही पूर्णपणे प्रशासनाची आणि सरकारची आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर का कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला अधिकार दिलेला आहे तर या गरीब लोकांच्या समस्या कोणी मांडायच्या, त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी कोणी उभं राहायचं? तर मला असं वाटतं की साधारणपणे प्रशासनालाच ह्याच्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे. महानगरपालिकेच्या आयुक्तांपासनं ते नाशिकमध्ये असलेल्या स्थानिक सर्व आमदार आणि खासदारांनी एकत्र येऊन त्यांच्याकडनं या गोष्टीचा जाब विचारणं अत्यंत गरजेचं आहे. यांनी रस्त्यावरती उतरून काम करणं खरं तर गरजेचं आहे, परंतु प्रत्यक्ष अशी परिस्थिती दिसत नाही. प्रत्येकजण आपापल्या कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असतं, त्यांच्या अपॉइंटमेंट्स, मीटिंग्स, हाय प्रोफाईल मीटिंग्स चालू असतात आणि सर्वसामान्य नाशिककर किंवा सर्वसामान्य नागरिक जो आहे तो ह्याच्यात भरडला जातो आहे. आणि आज नाशिकचं चित्र हे जागतिक पातळीवरती रस्ते खराब असल्यामुळे खूप खराब जातं आहे. तर भविष्यात जे 1 कोटी 2 कोटी लोक नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणार आहेत त्यांच्यासाठी जर का बेसिक फॅसिलिटीजच नाही आहेत, आज नाशिकमध्ये 30 ते 35 लाख लोक राहतात,
त्यांना जर का बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तर उद्या 1-1.5 कोटी लोक जे नाशिकमध्ये येणार आहेत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या ज्या काही गोष्टी करतायत, केंद्र सरकारकडनं जे काही 35,000 कोटी रुपये येणार आहेत, तर ते 35,000 कोटी रुपये जाणार कुठे आहेत? त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर दिसतं कुठे? अजूनपर्यंत तरी ते काही दिसत नाही आहे. मग मला असं वाटतं की याच्यावरती सखोल चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा पंतप्रधानांनी म्हणा, याच्यामध्ये उच्चस्तरीय एक चौकशीचे आदेश दिले पाहिजे आणि ताबडतोब याची गंभीर दखल घेतली पाहिजे. अदरवाईज सेंट्रलकडनं येणारे जे काही फंड्स आहेत त्या फंड्सचा पूर्णपणे अपहार होणार आहे, असा माझा स्पष्ट शब्दात आरोप आहे. आपण बघत आहोत खरं तर 31 ऑक्टोबरपासून कुंभपर्वाला नाशिकमध्ये सुरुवाती होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जर नाशिकची ही परिस्थिती असेल त्याला निश्चितपणे जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो आता सुयोग शाह यांच्याकडून विचारण्यात येतोय. त्यासोबतच आता हायकोर्टामध्ये देखील एक याचिका जी आहे ती दाखल केली जाणार आहेत आणि याला संपूर्णतः जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाईची देखील मागणी ही केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर नाशिककरांची या खड्डेमय रस्त्यातून मुक्तता कधी होणार, या त्रासातून कधी मुक्तता होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.